नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार इलेक्शनच्या काही पीएलपी फाईल जी की मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि फाईल कशा डाउनलोड करायच्या याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा. ओके, सर तुम्हाला पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आणि थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवर क्लिक करून इथून ओपन पीएलपी करायचं आहे. आता बघा, ओपन पीएलपी केल्यानंतर पहिलीच पीएलपी अशी दिसणार आहे. पण त्याआधी सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आपण चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते तुमची एक कमेंट मला मोठे करत असते. त्यामुळे कमेंट करायला कधीही विसरायचं नाही. आणि आपण आपला फ्री मधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केलाय, जो की अगदी फ्री मध्ये आणि पूर्ण बेसिक पासून तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकवत आहे. सो आधीचे व्हिडिओ आपले जाऊन बघा, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण प्लेलिस्ट केली आहे फ्री मध्ये ग्राफिक डिझाईनची. ते स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आणि जो आपला प्रो पिक्सेल लॅब मास्टर क्लास असा एक मी व्हिडिओ टाकलाय, त्यामध्ये आपण पूर्ण पिक्सेल लॅब बेसिक पासून शिकवलंय. ज्यांना काही ओळख नसेल पिक्सेल लॅबची त्यांनी नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व टूल्स त्या पिक्सेल लॅबचे समजून जातील. ओके, आणि जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. काही कारणामुळे आधीचा जो नंबर तो व्हॉट्सअपचा तो बंद झालाय, तर नवीन नंबर जो तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, सो तिथून तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करू शकते. तर बघा, व्हॉट्सअपच्या ग्रुपचा बेनिफिट हा आहे की जर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन असले आपल्या ग्रुपमध्ये, तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. डेली आपलं 8 वाजता कन्व्हर्सेशन चालू असतं व्हॉइस कॉलवर. सो आपण तिथून त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर बघा, आता ही जी पीएलपी आहे याच्यामध्ये तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल, म्हणजे जे काही तुमचा उमेदवार असेल ते तुम्हाला ऍड करायचं असेल, तर सिंपली काय करायचंय, आता बघा हा उमेदवाराचा जो फोटो आहे याला हाईड करायचा. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला जे काही उमेदवाराचा फोटो आहे तो ऍड करायचा आहे आणि एवढ्या शेप मध्ये घ्यायचा. म्हणजे जे प्रॉपर जर तुम्हाला इथे काही अलाइन पाहिजे, जसं मी सर्व लॉक केलंय तर बघू शकता सर्वात आधी पण काय केलंय, एक शेप घेतलाय. ओके, जे 5 नंबरचा प्रभाग क्रमांक बॅकग्राऊंड आहे तिथे एक शेप ऍड केला. ओके, तर त्याला आपण थोडं मास्क वगैरे ऍड केलं, जसं मी तुम्हाला दाखवते इथे बघा. आणि इथून आपण याला मास्क ऍड केलंय, इथून कट वगैरे केलं होतं त्याला. ओके, त्या टाईप मध्ये झाल्यानंतर याला आपण लॉक करून घेऊ. त्यानंतर आपल्याला एक पीएनजी घेतली. आता ही पीएनजी कुठून डाउनलोड करायची ते पण सांगतो तुम्हाला. गुगलला जाऊन सर्च केलं पब्लिक क्राऊड पीएनजी असं सर्च केलं तर पीएनजी डाउनलोड करून घ्यायची. आता माझा उद्देश एवढाच नाही की तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल द्या, मग हे पण मी तुम्हाला सांगते की मी कुठून काय काय डाउनलोड केलं आणि कसं युज केलं त्याचं. ओके, पब्लिक क्राऊड पीएनजी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे रिझल्ट भेटतो. बघा, ही एक पीएनजी आणखी एक दाखवते मी तुम्हाला. आणि बघा, ही एक पीएनजी, अशी मी 2-3 पीएनजी डाउनलोड केले. तर तुम्हाला जे कोणती ऍड करायची तुम्ही करू शकता. इथून डिलीट करून घेते. ओके, एवढं झाल्यानंतर परत मी ही 2 शेप हे हाईड करते जे बॅकग्राऊंडचे. ओके, आज आपण सगळं वरच्या लेअर हाईड करू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप गोष्टी समजतील. ओके, आता आपण एवढ्या गोष्टी घेतल्या, वरती एक शेप घेतला, खाली शेप घेतला आणि याला टेक्स्चर अप्लाय केलं. ओके, तर टेक्स्चर अप्लाय करताना काय केलं आपण, फक्त याला शेपला अनलॉक करू, दोन्ही पण लॉक करून घेऊ आपण आणि याला अनलॉक करू. बघा, हा जो शेप आहे याला घेतलाय आणि याला स्ट्रोक अप्लाय केला आपण. ओके, स्ट्रोक अप्लाय केला आणि स्ट्रोक मध्ये आपण 5 पर्यंत लेन ठेवली, व्हाईट कलर स्ट्रोक घेतला जेणेकरून ते बॅकग्राऊंडला मॅच होईल. ओके, त्यानंतर इथून काय केलं आपण, टेक्स्चर मध्ये जाऊन फाईल मधून टेक्स्चर एक ऍड केलंय आपण. बघा, टेक्स्चरवर आपण क्लिक करू आणि ते वन टेक्स्चर सिलेक्ट असं आपण आता ऑलरेडी ऍड केलंय. तुम्ही जो कोणता ऍड करायचा तो करू शकता. ओके, इथून डन केलंय. आता एवढं आपलं हे समजलं असेल तुम्हाला, 3 प्रोसेस झाले. ओके, नंतर आपण टेक्स्ट घेतलाय. आता थांबायचं नाही, सर्वात तुम्ही फोटो सेट करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. जसं मी फोटो आपण सेट केला ना, त्यानुसार आपण डन करू शकतो. पर्सनचा फोटो हाईड केलाय, ठीक आहे. त्यामुळे आता मी ते चेहरा नाही दिसणार तुम्हाला, सो त्यामुळे तुम्हाला मी फक्त टेक्स्चर अप्लाय केलं फोटोला जेणेकरून ते चेहरा हाईड व्हायला हवं. ठीक आहे, एवढं टाकलं आणि याला इन्फिनिटी फॉन्ट यूज केला आपण. आता थांबायचं नाही याला. ओके, तर हे फॉन्ट तुमच्याकडे असतीलच, काही विषय नाही त्यामध्ये. एवढं झाल्यानंतर इथे प्रभाग क्रमांक आपण घेतला, याला आपण फॉन्ट अप्लाय केला. बघा, खंड फॉन्ट याला अप्लाय केला प्रभाग क्रमांकाला. इथे थोडंसं व्यवस्थित दिसत नाही जो आहे तो, तर काय करायचं, फक्त याच्यावर क्लिक करायचं नावावर आणि याला थोडंसं इथून लाईन स्पेसिंग करायचं. ओके, आणि एवढं प्रॉपर एवढं सेट करायचं. ओके, प्रॉपर असं झालंय. एवढं झाल्यानंतर परत आपण याला लॉक करू आणि जो नंतर आपण केलंय 5 नंबरची पीएनजी आहे, जे 5 नंबरचं हे जे आहे याला आपण श्रीलिपीचा फॉन्ट यूज केलाय. तर श्रीलिपी फॉन्ट कसा यूज करायचा आणि श्रीलिपी फॉन्ट कसे भेटणार हे सर्व प्रोसेस आपल्या युट्यूब चॅनलवरती आधीच व्हिडिओ आले, जेणेकरून तुम्ही जाऊन बघा आधीचे व्हिडिओ. श्रीलिपी फॉन्ट, नंतर गुगल फॉन्ट, आपण सर्व फॉन्ट दिले तुम्हाला, टेक्स्चर पण दिले, बॅकग्राऊंड पण दिले, भरपूर सारं मटेरियल आपल्या चॅनलद्वारा आपण तुम्हाला देत असतो. त्यामुळे जाऊन पूर्ण तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ओके, नंतर आपण सिम्बॉल घेतलाय, जो काही पक्ष असेल ते तुम्ही सिम्बॉल, असं काही माझं इंटेन्शन नाही, हे काही पर्सनल घ्यायचं नाही तुम्हाला. मी तुम्हाला एक फक्त शिकवण्याच्या हेतूने हे सर्व मटेरियल घेतलंय. सो याला काही पर्सनली आपल्याला हे करायचं नाही, काही जाऊ दे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आता आपण काय करू, माझ्या म्हणण्याचं एवढंच आहे की असं पक्षाचं वगैरे असं काही हे तर आपल्याला हे दाखवायचं नाही, जस्ट आपण तुम्हाला शिकवण्याच्या हेतूने या सर्व गोष्टी घेतल्या. ओके, एवढं झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता याला फक्त इथून सेव्ह करायचं आहे. तर मी जसं की पहिले सेव्ह केले तर सेव्ह चेंजेसवर क्लिक करून तू सेव्ह प्रोजेक्ट करू शकता, तो म्हणजे पीएलपी सेव्ह होईल. आणि ते 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, इथून करायचं तुम्हाला
एक्सपोर्ट इमेज करायचा आणि इथून अल्ट्रामध्ये सेव्ह टू गॅलरी करायचं. एवढं पोस्टर झालंय. आता एक पोस्टरचं मी सांगतो तुम्हाला म्हणजे इफेक्ट वगैरे ऍड कसा करायचा, मग बाकीच्या पण पीएलपी दाखवते. आता तुम्हाला लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन करायचंय. आता बघा लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन काहीच असं इंटरफेस. आता जे काही पर्सनचा फोटो आहे जर असता इथं आहे, जर त्याचा चेहरा दिसत असेल तर आपण इथून टेक्स्चर वगैरे ऍड केलं असतं, सिच्युएशन वाढवली असते. पण सध्या आपण फक्त त्यामध्ये व्हायब्रन्स वाढवू. व्हायब्रन्समुळे आणखी चांगला इफेक्ट आपल्या पोस्टरला येतो. जसं की आधी बघू शकता असं आहे आणि ते थोडंफार चेंजेस तुम्हाला दिसत नसतील पण बरेच सारे चेंजेस त्यामध्ये होत असतात. ओके, सो त्यानंतर आपल्या इथून जर तुम्हाला काही कॉन्ट्रास्ट हायलाइट जर मॅनेज करायचं असेल तुम्ही करू शकता. सोबत इथं तुम्हाला टेक्स्चर वगैरे ऍड करायचं असेल तुम्ही जर पर्सनचा तुम्ही जेव्हा उमेदवाराचा फोटो ऍड करसाल तेव्हा नक्की टेक्स्चर तुम्ही वाढवायचं आहे आणि इथून शार्पनेस वाढवायचा आणि नॉइस रिडक्शन पण थोडंफार वाढून घ्यायचं जेणेकरून फेसमध्ये स्मूथनेस येऊन जाईल. ओके, तर एवढे सर्व गोष्टी झाली. इथून सेव्ह करायसाठी इथे शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवर करून सेव्ह टू इथून कॉपी डिवाइस करायचा आणि इथून डन. आता बघा एक मेन म्हणजे सर तुम्हाला सर्वांना इथून कॅन्सल करते. ऑलरेडी मी सेव्ह केले की आता बघा तुम्हाला सर्वांना माहिती आपण फ्री मधला ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च केलाय. पण ही लाईट रूम ऍप्लिकेशन, पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन, पिक्सार्ट जे काही मी तुम्हाला नाव सांगत आहे हे कुठून डाउनलोड करायचं, याचं यूज काय हे आपल्याला माहित नसतात. म्हणजे बरेच जण जे स्टार्टिंग करत असले एडिटिंगसाठी, सो काही काळजी करण्याची गरज नाही. आपले तुम्ही जो क्लासचा पहिला पार्ट आहे तिथून जर तुम्ही आपले पूर्ण व्हिडिओ बघितले स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला सर्व गोष्टी समजतील एकदम सोप्या पद्धतीमध्ये. कारण की आपण पूर्ण बेसिक पासून स्टार्ट केलंय. ऍप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचे, मोडिफिका काय असते, प्ले स्टोअरचे ऍप काय असतात आणि मेन म्हणजे की फॉन्ट्स वगैरे सर्व बेसिक पासून तुम्हाला सांगितलंय. सो आधीचे व्हिडिओ जाऊन नक्कीच बघाय. आता मी सेकंड वाली पीएलपी ओपन करून दाखवते. पिक्सेल लॅब ओपन करून करते, सेकंड पीएलपी ओपन करते. तर बघा हा आपण सेकंड पीएलपी. आता मी जे काही डायलॉग आहे ते पूर्ण ट्रेंडिंगचे घेतले. काय बघा इथे पण पर्सनचा फोटो मी ऍड केलाय. फक्त तुम्हाला जो कोणता तुमचा उमेदवार असेल त्याचा फोटो इथे टाकायचा आहे. डन, एवढं झालं. नंतर याला काय टू बॅक करायचं. फक्त जे पब्लिक क्राऊडची जी पेज आहे त्याच्या आपल्याला खाली घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित दिसणार नाही. तर जर तुम्ही ज्या वरती घेतली तर अशा टाईपमध्ये ते होऊन जाईल पर्सनचा फोटो. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं तुम्हाला जे पब्लिक क्राऊडची पेज आहे त्याच्या वरतीच घ्यायची. ओके, एवढं झाल्यानंतर बघू शकता इथं प्रभाग क्रमांक वाच जे काय तुमचा ते ऍडचं मी फक्त असं एक हेतून टाकलंय. ओके, त्यानंतर इथे पण जर प्रभाग क्रमांक थोडंसं इथे गॅप वाटत आहे सो त्याला पण आपण कव्हर करू. इथे जस्ट स्पेसिंग लाईनवर क्लिक करायचं आणि याला स्लाइड करायचं खाली. ओके, बदल हवा, चेहरा नवा म्हणजे जे काही नवीन उमेदवार युवा नेते उभे आहेत निवडणुकीत त्यांच्यासाठी हा डायलॉग खूप चांगला आहे. तर तुम्ही नक्कीच यूज करा. ओके, जी थर्ड वाली पीएलपी ती यूज करून दाखवते मी, ओपन करून दाखवते. तर बघू शकता ही 3 नंबरची जी पीएलपी ती यूज आपण कशी केली बघा. इथे याची पण प्रोसेस मी तुम्हाला सांगते. इथे फक्त आपण सिम्बॉल ऍड केलाय म्हणजे जे ट्रायंगल आहे काय बोलतात त्याला, आपण बॅकग्राऊंडला एक शेप ऍड केलाय. त्यावर परत एक जो 5 नंबर त्याला पण आपण शेप ऍड केलाय आणि नंतर इथे जे काय इथे आपण लॉक करू आधी सर्व गोष्टी जेणेकरून तुम्हाला समजतील. ओके, एवढ्या गोष्टी झाली. ते शेप त्यानंतर आपण इथे एक शेप घेतला, इथं शेप घेतला जेणेकरून ते बॅकग्राऊंडला दिसायला पाहिजे असतो त्यामुळे शेप घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक डायलॉग घेतला, आम्ही पैशाने कमी असू पण सदैव जनतेत दिसू. याचा अर्थ एवढा की आम्ही पैशाने जरी कमी असतो तरी आम्ही सदैव जनतेच्या सेवेत असतो. तर हा पण डायलॉग खूप चांगला आहे, तुम्ही नक्कीच यूज करा. ओके, त्यानंतर इथे पर्सनचा फोटो ऍड केलाय आपण. नंतर 5 नंबर जो प्रभाग क्रमांकाचा आहे तो, नंतर पब्लिक क्राऊडची पेन ऍड केली आणि ते प्रभाग क्रमांक एकदम सिम्पल डिझाईन केलाय. काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही नक्कीच यूज करायचा. फक्त इथे फोटो रिप्लेस करा, काय काय प्रभाग क्रमांक जो आहे ते ऍड करून टाका. इथे तुमच्या जर सिम्बॉल असेल पक्षाचं ते टाकू शकता किंवा नाव टाकायचं नाव पण टाकू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आता मेन प्रोसेस की हे मटेरियल डाउनलोड कसं करायचं बघा. आता तुम्हाला माहिती सर्व गोष्टी की आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईनचा क्लास पण लॉन्च केलाय, सर्व गोष्टी झाल्या. ओके, आता आपला जो नंबर बनतो तो पण नवीन नंबर घेतला आपण, तर तो चालू केलाय. आता करायचं काय तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिला, व्हॉट्सअपला मला तो स्क्रीनशॉट टाकायचा आणि खाली तुम्हाला मेसेज टाकायचा आहे निवडणूक पीएलपी. एवढं काम करायचं, तुम्हाला लगेचच ही पीएलपी फाईल भेटून जाईल. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. कुठलाही पासवर्ड नाही, काहीच नाही. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय, स्क्रीनशॉट काढायचा आहे, मला व्हॉट्सअपला तो सेंड करायचा आहे. काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला फाईल काही तासामध्येच येऊन जाईल किंवा काही म्हणजे जेव्हा मी ते लगेच बघेल तेव्हा मी तुम्हाला ते फाईल सेंड करून देईल. ओके, तर लगेच मग आता चॅनलला सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट काढा ना व्हॉट्सअपला मला तो सेंड करा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं. त्यासोबत आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. कारण इन्स्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो. आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, कारण टेलिग्रामला आपण जे काही मटेरियल असतं आपलं रोजच्या व्हिडिओ ते पोस्ट करत असतो. सो टेलिग्रामला सुद्धा जॉईन करायचं आहे आणि इन्स्टा पेजला पण फॉलो करून घ्यायचंय. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर आपला जो हा निवडणुकीचा पीएलपी फाईलचा पार्ट फर्स्ट आहे, यामध्ये आपला दुसरा पार्ट पण येणार आहे ज्यामध्ये आपण 5 पीएलपी फाईल तुम्हाला देणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला टास्क कंप्लीट करायचा तो असा आहे की आपला जो व्हिडिओ आहे त्याला 1K व्ह्यूज आल्या पाहिजेत लवकरात लवकर. तुमच्या सर्व मित्रांना आपल्या
जो व्हिडिओ आहे त्याची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. इलेक्शनचा थोडा भार असेल तर ते पण त्यांना यामधून थोडा कमी करता येईल. म्हणजे फक्त फोटो रिप्लेस करायचा आणि नाव, प्रभाग क्रमांक वगैरे चेंज करू. असं नाही की हा हेतू तुम्हाला म्हणजे सर्व मटेरियल मी आयतं वगैरे देते, असा काही प्रश्न नाही. कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलं कुठून काय काय डाउनलोड करायचं. तुम्ही डाउनलोड करून पण स्वतः यूज करू शकता. असं नाही की मी तुम्हाला डायरेक्टली मटेरियल द्याल आणि तुम्ही यूज करा, असला भाग नाही. ज्यांना यूज करायचं तुम्ही यूज करू शकता, काय प्रश्न नाही. पण तुम्हाला जर एडिटिंग येत असेल तर काय हरकत नाही. पण जर तुम्ही शिकत असाल तर नक्कीच ट्राय करा स्वतःहून करण्याचा, जेणेकरून तुम्हाला चांगली क्रिएटिव्हिटी पण डोक्यात येतील आणि प्रॅक्टिस पण होत जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं, कारण तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करते. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते, त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट्स करा, ज्यामुळे मला पण मोटिवेशन भेटेल. ओके, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि चला तर भेटू मग अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.